ही माझी फर्स्ट ऑर्डर आहे, ते पण जेल एक्सटेन्शनची. आणि मी मस्त सेट केलं होतं, म्हणजे कॅट आय विथ क्रोम, आणि ते पण हर्षितासाठी, जी की ती मेकअप आर्टिस्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, माझ्या पेजला जाऊन तुम्ही बघू पण शकता. माझे ऑलमोस्ट जे मेकअप आहेत ते हर्षितानेच केलेले आहेत. त्याच्यानंतर मग मी घरी आले फटाफट, आणि आल्यावर म्हटलं काय जेवण बनवायचं, एवढं गरम पण होतं ना, आणि जास्त भूक पण नव्हती, तर म्हणून म्हटलं साधा पुलाव बनवते, मटर पुलाव. प्रत्येक पण बोललं तेच बनव, बिकॉज मी खूप थकून आले होते. बिकॉज रात्री ना मी प्रेसॉनचे सेटसुद्धा बनवले होते. तर मला 3-3:30 वाजले झोपायला. ऑफिसनंतर मी हे सगळं केलं. त्यामुळे मग त्याच्यानंतर मग दुपारी ही ऑर्डर होती ती करायला गेले. तर म्हटलं सरळ सिम्पलच जेवण काहीतरी बनवावं, म्हणून मी मटर पुलाव बनवायचं ठरवलं. मी मस्त कांदा वगैरे टोमॅटो टाकला. ह्याच्यात दही टाकलं ना तरी मस्त लागतं, पण मी नाही टाकलं, माझ्याकडे नव्हतं म्हणून. आणि सगळे मसाले टाकले, आपले जे खडे मसाले आपल्याला जे पाहिजे ते टाकलं मी. मला सगळे मसाले आवडतात मिक्स, म्हणून मी ते टाकले. आणि पुलावच बोलते, आपला राईस आणि थोडंसं मटर टाकला आणि कोथिंबीर टाकून त्याच्यानंतर मी 3 शिट्ट्या घेतल्या. त्याच्यावर भात परफेक्ट असा कुक होतो, मस्त लागतो. आणि खरं सांगते, आणि मी हे तेल नव्हतं टाकलं, याच्यात तूप टाकलं होतं, बिकॉज थोडंसं म्हटलं तुपातला मस्त लागतो. त्याच्यानंतर जेवायला बसले. जेवल्यानंतर म्हटलं बाहेर जाऊया, प्रतीक बोलतो चल आपण बाहेर जाऊया, बिकॉज मी खूपच छान असं एक्सटेन्शन केलं होतं. मला खूप कॉम्प्लिमेंट्स पण आल्या होत्या आणि मलाही भारी वाटत होतं. तर बोलला चल आपण बाहेर जाऊया राऊंड मारायला. तर तितक्यात तो बोला की आईस्क्रीम पण खाऊया, म्हणून आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. हे सीजनल नॅचरल म्हणून आईस्क्रीमचं शॉप आहे. इतकं मस्त लागतात ना, आपले जे नॅचरलचे आईस्क्रीम असतात ना, सेम तशामध्येच आहेत, सेम. मला जो फ्लेवर पाहिजे होता तो नव्हता, म्हणून आम्ही दुसरा घेतला अंजीरवाला, बट मस्त होता, बेस्ट लागत होता. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.